आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई मी यांच्याशी बोलण्याचा खूप वेळा प्रयत्न करत होते, पण यांनी माझं काहीच ऐकून नाही घेतलं. शरू गायब झाल्यानंतरही अश्विन यांना निष्पापच वाटत होता. अगं अक्षरा शांत हो की. अगं शांत हो. कसं शांत हो मी? माझी बहीण गायब झाली तुम्हाला कळतंय का? ती जोपर्यंत मला डोळ्यासमोर दिसत नाही ना, मी नाही शांत राहू शकत. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही जरा माझ्यावर विश्वास ठेवला असता तर ही वेळ आली नसती. आज या सगळ्याला जितकं अश्विन जबाबदार आहे तितकेच तुम्ही जबाबदार आहात. आता विचारा तुमच्या भावाला जाऊन माझी बहीण कुठे, आता का गप्पा बसलाय? हे बघ अक्षरा, तू आधी शांत हो. हा शांत हो. सापडत आपली शर्वरी, मी आधीला शोधून आणतो. हा इकडे आधी, इकडे ये, इकडे बस. शांत हो. शरू हे बघ अक्षरा, तू शांत हो, शांत हो. अगं मी म्हणलं ना, मी शोधून काढतो शर्वरीला. तुम्ही शोधणार आहात आणि ती जर नाही सापडली तर? ती सापडायच्यात अश्विनी जर तिचं काही बरं वाईट केलं ना तर? अगं अक्षरा, नेमकं काय झालंय ना हे आपल्याला अजून माहित नाही. बघ तू अश्विनला का दोष देते आहेस? आणि तू बी जरा विचार कर की. अगं त्याचं किती प्रेम आहे शर्वरीवर. त्यानं काय काय केलंय शर्वरीसाठी. तू असं अजिबात काय बी करणार नाही. बघ शरू घरातनं गायब होण्यापर्यंत गोष्ट येऊन पोचली आणि तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. त्याने तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केले, पळून जाऊन लग्न केले, हे सगळं विसरलात का तुम्ही? शंभर राक्षसांचा पुनर्जन्म म्हणजे हा अश्विन आहे. हे बघ अक्षरा, तू फक्त एका बाजूने विचार करते आहेस ना, म्हणून तुला अश्विन दोषी वाटतोय. बघ पर अश्विन असं काय बी करणार नाही. काय करून बसले मी शरू? उगाच तुझं अश्विन बरोबरचं लग्न मान्य केलं मी. सगळ्याचा त्रास आता तुला भोगावा लागतोय. मला नाही सहन होते शरू. कुठेस तू शरू बाळा? ये ना ग परत. सुंदर, मी या पोलिसांना कळवलं आहे, पण तरी बी तू स्वतः बी जा पोलीस स्टेशनला. आणि एकटा जाऊ नगस, बारक्याला घे सोबतीला. अक्षरा, माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे तोवर शर्वरीच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. सुंदर, आम्ही आहोत समधी तिच्या बरोबर. तू नको काळजी करू. आणि हा, काही कळलं तर लगेच फोन करा. आलोच मी. ठीक आहे सर. शांत पोरी, शांत. काही होणार नाही आपल्या शरीर. वाह, छान मूर्ख बनवलंस मला. आई, आई, मी तुम्हाला आई म्हणते ना, मी आईशी मुद्दाम असं वागेन का? आई, मी जर हे सगळं तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही यांना जाऊन सांगितलं असतं आणि तुम्ही त्यांना जाब विचारला असता. मला एकाच गोष्टीची भीती होती की तुम्हा दोघांमध्ये माझ्यामुळे दुरावा आलेला मला सहन नसता झाला. आई,
एकीकडे तुम्ही मला आई म्हणून धीर देत होता आणि एकीकडे मी आई अंबाबाईला साकडं घालत होते की लवकरात लवकर यांच्या डोळ्यांवरनं ही पट्टी हटू देत. म्हणजे मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं बळ मिळेल. आई आई मी शरू गायब झाली म्हणून नव्हते रडत. तुम्हा सगळ्यांशी खोटं बोलत होते ना म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. अक्षरा पोरी शांत हो ग. ताई बराच वेळ झाला हो, सुंदरचा अजून काही फोन नाही. जरा फोन करून बघा त्या. परत हॅलो सुंदर. हा हॅलो आत्या. आत्या जरा आईला फोन देतेस का? इथं जरा गडबड झाली आहे. वहिनी हा बघ सुंदर काय बोलतोय. आई अहो सापडली का शरू? नाही अजून पण आम्ही पोलीस स्टेशनलाच आहोत. मला जाऊन शरूला शोधावं लागेल. मी जाते. अगं अक्षरा इतक्या रातच्याला कुठे शोधणार आहेस तू तिला? कुणी बी कुठं बी जायचं नाही. सुंदर गेलाय ना मग तो लावेल शोध शर्वरीचा. हा आणि आता पोलीस बी बघतायत ना. थोडा धीर धर पोरी. आपण असे हातावर हात धरून नाही बसू शकत ना. मी काय करू? हा हॅलो आई. सुंदर अरे काही तपास लागला का? नाही ग. अगं समधीकडे शोधलं तिला पण कुठंच पत्ता लागत नाही बघ तिचा. आई मला माहिती तुम्ही खूप दुखावला गेलाय. मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले आहे. माझा हेतू काही असला तरी त्याचं समर्थन नाही होऊ शकत. आई मी मला माफ कराल की नाही मला नाही माहिती. तुम्ही मला द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मला माफ कराल? अक्षरा माझा तुझ्यावर भरोसा आहे. तू चुकीचं पाऊल कधीच नाही उचलणार. आता बघच तर मला माझा सुंदर परत आणून दे. मला काही नको. यो समजा एरिया पिंजून काढा. काही बी झालं तरी ती शर्वरी सापडली पाहिजे. एक काम करा तुम्ही इथे या अंगाला बघा. मी तिकडे बघतो. जा. परत तू काय करत काय होता तिथं?
समजा डोळं कान बंद करून बसला होता का काय? पर काहीच कसं आठवत नाही तुला? अहो डॅड, आता मला मला काय आठवणार आहे? अहो मी काही केलंच नाही तर काय आठवणार आहे मला? अरे पर कुठंतरी काहीतरी झालं असेल. नीट आठवून बघ की. अक्षर काहीतरी बोलली असेल. हे बघ, असा एखादा जरी धागा सापडल्याशिवाय आपण शोध कसा घेणार? डॅड, आता सगळं काही मीच करायचंय का? हा? अहो तुम्ही तरी तुमच्या हातपाय हलवा ना. डॅड, हे बघा, आता काय करायचं, कसं करायचं, कसा शोध घ्यायचा ते तुम्ही ठरवा. की या सगळ्याचे धागेदोरे पण मीच शोधून काढायचे. हे बघा डॅड, जर तुम्हाला जमत नसेल ना तर मीच तिकडे येतो. ए बाबा, तू आहेस तिथंच थांब. अजून काय कटकटी वाढू नकोस आता. अरेच काही इथं डोसक्याला कमी ताप आहेत का? त्या बघतो काय करायचं ते. पण तू घरात ना अजिबात बाहेर पडायचं नाही. काय करतो समजा मॅनेज. ठीक आहे. रुको. क्या है रे? कौन है तुम लोग? हाँ, काय को है इधर? हाँ, चोरी करने को आए क्या तुम लोग? हाँ, क्या काम क्या है इधर तुम्हारा? ए म्हातारे, आज काय? तेरे को क्या करने का है रे? हाँ, तेरे को क्यों बताऊं मैं? ए मुकेश सांग. ए, मेरा शोहर सोया है अंदर, बीमार है वो. ये बाजू का बच्चे लोग बोला होगा ना तुमको परेशान करने के लिए. हाँ, इसलिए आया ना तुम यहाँ पे. चलो निकलो यहाँ से. मेरे शोहर को तकलीफ देता है. तुझ्या नवऱ्याला त्रास देऊन आम्हाला काय मिळणार? काय मिळणार काय? हाँ? तो फिर काय को आया इधर? हे बघा एका मुलीला शोधतोय आम्ही. याच एरियात कुठेतरी आली ती. तुम्हाला दिसले का? है, पागल है क्या तू? हाँ, इधर हमारे खाने पीने के वांदे हैं. हम लड़की को काय को छुपाएगा? हाँ, भरोसा नहीं है, भरोसा नहीं. चल चल अंदर दिखाती हूँ. पर अगर मेरा शौहर उठ गया ना तो एक एक को पकड़ पकड़ के मारेगा. आएगा अंदर? ठीक है. चल. अरे देखने का है ना? काय रे, काय झालं? सगळीकडे हुडकलं. काकासाहेब, मला नाही वाटत ती पोरगी या एरियात असं. मग गेली कुठं? आई अंबाबाई, माझ्या सुंदरला लवकर यातून बाहेर काढ. मी तुझ्या दारी येऊन खडा नारळानं तुझी ओटी भरते. तू बी एक आई आहेस. तुला कळते का आईची माया? माझ्या लेकराला माझ्या पदरात घाल. एक बोलू का? बोलू यशवंत. आई, अगं सुंदरची ही अशी अवस्था बघवाना झाली बघ मला. कालवा होती ग काळज. तुझी बी अवस्था काही वेगळी नाही म्हणा. मन कुठं बी शांत राहायला झालं. म्हणून मी आणि उर्वशी सुंदरसाठी अष्टविनायकाचं दर्शन घेऊन येऊ म्हणतोय. नाही, मला माहित आहे सगळ्यात जास्त आमची तुला इथं गरज आहे. पण जे काही करायलो का नाही, सुंदरसाठी करायलोय. अष्टविनायकाला साकडं घालणार आहे. काही झालं तरी आमच्या भाच्याला आमच्या घरी सुखरूप येऊ दे. काय नाटकं चाललीत नुसती. ठीक आहे. देवाची कृपा कुठल्या रूपात होईल माझ्या लेकरावर काय सांगावं. या जाऊन तू. होय ताई, आता मी लगेच उर्वशीला फोन करून सांगतो घरी सगळं आवरून ठेव.
तू काळजी नको करू, मी फोन करत राहीन तुला. स्वतःची काळजी घे. हा येतो. काळजी. हॅलो, ए उर्वचे, पटपट बॅग भरून घे. अहो पर कुठं कुठं जायचंय, काय करायचं, फालतू प्रश्न मला विचारू नकोस. मी हॉस्पिटलात डायरेक्ट घरी पोहोचतोय. आपण ऐक, अष्टविनायक दर्शनाला चाललेलो आहे, यात्रेला. हा आता आणि यात्रेला वय डोसक्यावर पडलीस का तू? हा आपलं काय हे वय का देवदेव करायचं? इथनं कल्टी मारायचंय आपल्याला. इथं राहणं आपल्याला धोक्याचं आहे. का? आता का म्हणून मला विचारतेस? अगं म्हशे उर्वशी, तू आणि अश्विन मिळून इथं जी काय घाण करून ठेवली ना, ते आपल्या अंगलट येऊ नये म्हणून हे सगळं करायला लागलोय मी. मी काही केलंच नाही तर? मला माहित आहे तू ह्या सगळ्यामध्ये नव्हतीस, पण त्या अश्विन बरोबर प्लॅनिंग करायला लय उड्या मारत होतीस ना, पुढं पुढं करून. ती अश्विन म्हणजे माकडाचं पिल्लू आहे, लक्षात ठेव. वाचण्यासाठी तू किती बी उड्या मारल्यास ना, तुझ्या पोटाला चिकटून राहील, एकटं बुडणार नाही ती. हे बघ, मी काय म्हणतोय, आपल्याला उगाच रक्ताच्या थराळ्यात पडून आरोपी बनायचं नाही. अरे देवा, तसं बी आपल्या इथं राहणारे धोक्याचं आहे. एकीकडे वसुंधरा आणि दुसरीकडे देणेकरी आपल्या जीवावर टापलेली आहेत. हा, तू नको टेन्शन घेऊ. तू फक्त बॅग भरून रेडी राहा. मी आलो की लगेच कल्टी मारायची. वय नर्स, काय झालं? मॅडम, पेशंटला धाप लागलीये. सुंदर, 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 शांत हो पोरा. काय होतंय तुला? बारक्या बारक्या डॉक्टरांना बोला. सुंदर, सुंदर, शांत हो ना. डॉक्टर, डॉक्टर बघा ना कसं करतोय. केवढी धाप लागली. मॅडम प्लीज थोडं शांत हो, आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज. प्लीज बघा ना तुम्ही, असं का करताय तर? सिस्टर, इंजेक्शन द्या. डॉक्टर, कवा बरं वाटेल माझ्या सुंदरला. करा ना तुम्ही काहीतरी. मॅडम प्लीज शांत व्हा. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आम्ही आमच्यापर्यंत 100% देण्याचा प्रयत्न करतोय, पण पेशंट औषधाला प्रतिसाद देत नाहीये. सॉरी टू से, पण चान्सेस खूप कमी आहे. डॉक्टर, असं नका बोलू ना. तुम्ही तुम्ही काही करा, पण माझ्या लेकराला माझ्या पदरात घाला. काय करून वाचवा ना त्याला. सुंदर. मॅडम आम्ही 100% प्रयत्न करतोय, पण मॅडम पेशंटचे मिसेस कुठे आहेत? त्यांना बोलवून घ्या प्लीज. आई, तुझ्या दारात आलेल्याला तू रिकाम्या हाताने पाठवत नाहीस, मला माहितीये. माझ्या सुंदरच्या आयुष्याचं मागणं मी मागायला आलीये. आई, माझ्या सुंदरनं काही होऊ देऊ नकोस. त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना, तर मी इथे तुझ्या उमऱ्यावर माझा जीव देईन. सुंदरना माझ्या पदरात घातलंस तरच मी इथून परत जाईन. आई अंबाबाईचा उदो उदो, आई अंबाबाईचा उदो उदो.
पोरी दिवा विजत चालला हाय बघ. दिवा विजतोय? नाही नाही, मी नाही विजू देणार. आई, सावित्री सत्यवानासाठी काही करू शकते ना. झालं का मग? मी माझ्या नवऱ्याचे प्राण सुखरूप परत येण्यासाठी काही करू शकते. आई, काही झालं तरी सुंदरना सुखरूप परत मिळवणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या प्रेमाखातर त्यांना बरं व्हावंच लागेल. माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. मी आजपर्यंत दिव्याईकडे माझ्यासाठी काहीच मागितलं नाही, पण आज मागते. माझं सौभाग्य मला परत हवंय. आई, तिला दया येईल ना ग माझी?